श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर काल मी गेले होते देऊळबंद पिक्चर पाहायला. तर तो देऊळबंद पिक्चर पाहिला 2. तर मला असं थोडंसं रडायला पण आलं. आणि तो पिक्चर आहे शेतकऱ्यांवर. तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पाहिजे नाही यासाठी तो पिक्चर आहे. कारण की शेतकरी ओला दुष्काळ असो, उन्हाळा पावसाळा, शेतकरीच दाबला जातो आणि त्यांच्या शेतकऱ्याच्या अन्नधान्याला काहीच कवडीमोल भाव भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर ही पाळी येते. आणि जे बियाणे खतं असतात ते काही मार्केटमध्ये डुप्लिकेट पण असतात. तर त्यामुळे काही शेतकऱ्यांना कळत नाहीत की कोणते बियाणे लावले पाहिजेत. आणि तर त्याच्यामुळे मी हा पिक्चर बघितला. तर मला खूप वाईट वाटलं आणि मी तुम्हाला म्हणजे पिक्चर खरंच शेतकऱ्यांनी तो पिक्चर पाहावा. कारण की आत्महत्या तरी होणार नाही. आणि म्हणजे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत, शिकलेले आहेत, पण हे फक्त सरकारमुळं. तर सरकारने जर शेतकऱ्यांची दखल घेतली तर शेतकरी खरंच सुखी होईल. कारण की शेतकरी राबतो, पण त्याच्या अन्नधान्याला काहीच कवडीमोल अशी किंमत असते. कांदा असो, कापूस असो, काही असो तरी काहीच किंमत नसती. आणि त्यामुळे योग्य तो भाव मिळत नाही, म्हणून आत्महत्या करायला परावृत्त होतो. कारण की त्यांच्या मागे मुलांचे शिक्षण असतात, परत म्हणजे प्रत्येक गोष्टी असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मुलांना मग वाटतं की आपण शहराकडे जावं. शहराकडे आल्यावर पण त्यांना कॉन्ट्रॅक्टवरतीच काम करावं लागतं. त्यांना काय असं गव्हर्नमेंट वगैरे जॉब नसतो. म्हणजे शेतकरी प्रत्येक साईडनी दाबल्याच जातो. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही अजिबात आत्महत्या करू नका. परिस्थितीला तोंड द्या. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते, देऊळबंद तुम्ही नक्की पहा. आणि खरंच स्वामींची परीक्षा घेतलेली आहे. तर त्या देऊळबंद पिक्चरमधल्या सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणजे मला तर खूप सगळ्यांचं काम छान वाटलं, सगळ्या कलाकारांचं. हा व्हिडिओ मी शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. जसं की गॅस संपल्यानंतर गॅसला पर्याय चूल असते. तर अन्नधान्य पिकवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे शेतकरी असतो. तर धन्यवाद. धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.